तो आपले नेते अजितदादा यांचा 22 जुलै हा जन्मदिन. या जन्मदिनाच्या निमित्तानं आपण मोठे मोठे कार्यक्रम करायचो. अचानक काळाने घाला घातला, दादांना काळ घेऊन गेला आणि जन्मदिवसाचा कार्यक्रम आपल्याला जयंतीमध्ये रूपांतरित करावा लागला. पहिली बांधिलकी आपण या कार्यक्रमाला स्पॉन्सर करून त्या ठिकाणी दिलेली त्याची जाणीव ठेवलेली आहे. म्हणून या सर्व संस्थांचं जे काही संचालक मंडळ आहे त्यांचा मी आभार मानतो. आजचा हा कार्यक्रम महिलांच्या सक्षमीकरणाला समर्पित आहे. त्यांचा निर्णय करण्यात या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. महिला सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होतं, कुटुंब सक्षम झालं तर समाज सक्षम होतो आणि समाज सक्षम झाला तर राज्य सक्षम होतं, राष्ट्र सक्षम होतं. ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला संरक्षण, न्यायव्यवस्था, क्रीडा, कला, साहित्य अशा कोणत्याही क्षेत्राकडे जरी आपण पाहिलं तरी महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे आणि ही माझ्यासारख्याच्या दृष्टीने निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची अशी बाब आहे. आता महिलांचं सक्षमीकरण म्हणजे एखादी योजना किंवा एखादं आरक्षण एवढ्यापुरतं मर्यादित नाही. महिलांचं सक्षमीकरण याचाच अर्थ मुलींना दर्जेदार शिक्षण मिळणं, महिलांना स्वावलंबी होण्याची संधी देणं, वातावरण महिलांसाठी आरोग्याच्या सुविधा सहज उपलब्ध होणं, निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग असणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांच्याकडे समानतेच्या दृष्टिकोनाने पाहण्याची सामाजिक मानसिकता निर्माण होणं. आणि ही जबाबदारी फक्त सरकारची असं काही मानायचं काही कारण नाही. ही जबाबदारी प्रत्येक कुटुंब प्रमुख, प्रत्येक नागरिक यांची सुद्धा ही जबाबदारी त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून आपण पाहिलं जसं काही या निवडून गेलेल्या महिलांच्याबद्दल सांगितलं तसं महिलांचं मोठं कार्य आहे. शेतीमध्ये महिलांनी नवीन नवीन प्रयोग केलेले आहेत. अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील, शिक्षिका असतील, परिचारिका असतील, महिला उद्योजिका असतील, स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिला असतील आणि विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या भगिनी समाजामध्ये मोलाचं योगदान देत आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेक कुटुंब उभी राहिली आहेत आणि अनेकांना प्रेरणा मिळाली. माननीय अजितदादा यांचा दृष्टिकोन हा नेहमीच सर्व समावेशक राहिलेला आहे आणि विकास म्हणजे हा फक्त केवळ रस्ते, पूल, इमारती यांचा नसतो तर समाजातील प्रत्येक घटक सक्षम झाला पाहिजे असं त्यांचं मत होतं. महिला, शेतकरी, युवक, विद्यार्थी, कामगार आणि समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत त्या ठिकाणी संधी पोचली पाहिजे हा त्यांचा कायमचा आग्रह होता. महिलांना शिक्षण, रोजगार, स्वावलंबन आणि सन्मान मिळाल्याशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही ही त्यांची स्पष्ट भूमिका होती आणि